फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. व्हेरी गुड, छान. अजून ऑब्जेक्ट इज सेट टू विन मोशन असं होतं, तुम्हाला आठवतंय का? हा, पेन चेंजेस इट्स पोझिशन विथ रिस्पेक्ट टू द सराउंडिंग. बरोबर आहे. आता सराउंडिंग म्हणजे काय असतं, की जसं माझ्यासाठी तुम्ही सराउंडिंग आहात. तुम्ही आता रेस्टला येतो, तुमच्या कम्पॅरेटिव्हली मी मोशन मध्ये आहे. म्हणजे मी एका ठिकाणी आता इथं होतो ए पॉईंटला. ए पॉईंट नंतर आपलं टाइम टी 2 सेकंद 3 सेकंद नंतर मी इथं आलो. बरोबर आहे. तर ऍज कम्पेअर टू द सराउंडिंग तुमच्या कम्पॅरेटिव्हली मी मोशन मध्ये आहे. किंवा सपोज आपण काय चाललं, की आपली शेजारची बस आपली चालली कुठं, तर आपली ट्रिप आहे. आपण ट्रिपला घेऊन सगळ्या मुलांना चाललोय. समजा मी ड्रायव्हर आहे तुमचा, आणि तुम्ही सगळेजण आपण सर्वजण एकाच बसमध्ये बसतोय. आपली गाडी चालू आहे, तर तुम्ही पण बसमध्ये मी पण बसमध्ये. आता मी कसा दिसेन तुम्हाला? गाडी चालू आहे आपली, रेस्टमध्ये दिसेल का मोशन मध्ये दिसेल? रेस्टमध्ये दिसेल. तुम्ही एखाद्या गाडीमध्ये बसला, इमॅजिन करा. जसे आता समजा तुम्ही बसनं आला असाल क्लासला, किंवा बाबांसोबत आला असाल, तुमच्या मम्मीसोबत आला असाल. आता पप्पांच्या मागे तुम्ही गाडीवरती बसलाय. पप्पा तुम्हाला कसे दिसतील? रेस्टला दिसतील. तुम्ही गाडीवरून खाली उतरलाय, पप्पा गाडी घेऊन निघून गेले, तेव्हा पप्पा कसे दिसतात? आता मोशन मध्ये दिसतात. म्हणजे सराउंडिंग हे महत्वाचं आहे. जसं की आता तुमच्या कम्पॅरेटिव्हली मी मोशन मध्ये आहे का? आता मी आता मोशन मध्ये आहे. पण जर बाहेरून जर एखाद्यानं बघितलं बिल्डिंगच्या बाहेरून, तर ऍक्च्युअली आपली जी बिल्डिंग आहे शिस्र अकॅडमीची, ती कशी आहे? सगळी रेस्टला. बरोबर आहे. पण सपोज आता आपल्या अर्थच्या बाहेर कोणीतरी गेलं आणि तिकडून आपल्या अर्थवरती बघतंय, तर त्यावेळेस अर्थवरचा प्रत्येक ऑब्जेक्ट कसा दिसणार आपल्याला? मोशन मध्ये दिसणार. का मोशन मध्ये दिसणार आहे? कारण अर्थ मुव्हिंग आहे. ऍक्च्युली सगळीची सगळी गॅलेक्सी काय मुव्हिंग आहे, मोशन मध्ये असते. पूर्ण गॅलेक्सी मधला प्रत्येक ऑब्जेक्ट कसा असतो? मोशन मध्ये असतो. हे आपल्याला सगळ्याला माहिती आहे. मग हे मोशन आपलं झालं होतं. बरं, मला सांगा, मोशन मध्ये येण्यासाठी काय करावं लागतं? एखादं ऑब्जेक्ट मोशन मध्ये आणायचं आहे, काय करावं लागतं? फोर्स लावावा लागतो. व्हेरी गुड. काय करावं लागतो आपल्याला? फोर्स लावावा लागतो. वन प्लेस टू अदर प्लेसला जायचं आहे, तर आपल्याला लावावा लागतो फोर्स बळाने. तर फोर्स लावावा लागतो म्हणजे काय करावं लागतं? काय असतं फोर्स? पुल किंवा पुश. एखाद्या ऑब्जेक्टला फोर्स लावायचं. जसं की आपण गाडीवरती जातोय, गाडी बंद पडली आणि आपल्याला सांगितलं फोर्स लावा. मग तुम्ही काय करता? एकतर ढकलता किंवा ओढता. बरोबर आहे. मग सिम्पली पुलिंग और पुशिंग इज नथिंग बट द फोर्स. किंवा थर्ड जर विचारलं तर हिटिंग. बॉल आहे, बॉलवरती फोर्स लावायचा आहे. काय करणार आहे आपण? हिट करणार आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे पुल करा, पुश करा किंवा हिट करा, तर त्याला काय म्हणतो आपण? फोर्स. एखाद्या ऑब्जेक्टवरती जेव्हा तुम्ही फोर्स लावता, तर फोर्स लावल्यानंतर ऑब्जेक्ट मोशन मध्ये येतो, किंवा मोशन मध्ये असल्यानंतर जेव्हा तुम्ही फोर्स लावता, तर तेव्हा त्या ऑब्जेक्टला तुम्ही काय करू शकता? रेस्ट करू शकता. म्हणजे बघा, फोर्सचा वापर करून तुम्ही काय करू शकता? जसे तुम्ही सायकल चालवताय, उशीर झाला क्लासला यायला, काय करणार? अजून थोडंसं हळूहळू येणार. हा, फास्ट येणार म्हणजे काय करणार? तुम्ही फोर्स लावणार, पॅन्डल फास्ट 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 मारणार. म्हणजे फोर्स लावून तुम्ही काय करू शकता? आपल्या व्हेकलची स्पीड वाढवू शकता. एक दुसरं फोर्स लावून तुम्ही काय करू शकता? स्पीड कमी करू शकता. काही काही जण असतात बघा, रोडनी आपण बघतो येता जाता, पुढे काय कोणी असेल तर काय काय लोक दोन्ही पाय बाहेर काढतात असं गाडीवर जाताना, आणि गाडी थांबवायच्या ब्रेक मारतच नाहीत. तर बरेच जण आहेत, तर तुम्ही पण बघत असाल. मला जर असे जर काही नमुने दिसले रोडनी येताना, म्हणजे मी रस्ता क्रॉस करतोय किंवा मी गाडीवरती आहे, जर पुढून जर कोण असेल तसं, तर मी माझी गाडी शिस्तीत साईडला घेत असतो. ते दोन्ही पायाला बाहेर जाऊ देत असतो अगोदर. कारण तशा लोकांपासून थोडीशी सावधानता आपल्याला बाळगावी लागते, है ना? दोन्ही पाय तुम्ही बघितलं असेल ना, बऱ्यापैकी बघा, असे दोन्ही पाय बाहेर काढतात स्कूटीवरून आणि पाय लावून असं गाडी थांबवतात जागेवरती. ती जरा डेंजर लोक असतात. म्हणजे आपल्याला फोर्स लावून तुम्ही गाडीची स्पीड वाढवू शकता, स्पीड कमी करू शकता. थर्ड अजून काय करू शकता? आपण जे आहे आपल्या फोर्स लावून, जसं सायकलवरती तुम्ही आहात किंवा गाडीवरती आहे, तर फोर्स लावून अजून काय करू शकता? डायरेक्शन चेंज करू शकता. नाही करू शकत? अरे, फोर्स लावून डायरेक्शन चेंज करू शकतो ना आपण. म्हणजे फोर्सचा यूज करून बघा. फोर्स म्हणजे काय? पुलिंग, पुशिंग और हिटिंग. फोर्स इज नथिंग बट द पुल और पुश. पुल और हिटचा एवढं काही तर संबंधित नाही आहे, परंतु आपल्याला पुल और पुश एवढंच लक्षात ठेवा. ढकला किंवा ओढा, ढकला ओढा, ढकला ओढा, लक्षात ठेवा. पुल और पुश एवढंच लक्षात ठेवायचं. फोर्स इज सिम्पली पुल और पुश. ओके. फोर्स लावल्यानंतर काय होतं? ऑब्जेक्ट एकतर काय होतो? त्याची स्पीड वाढवू शकतो, स्पीड कमी करू शकतो. ऍक्सिलेटर असतं ना आपल्याकडे, ऍक्सेलरेटर काय करतं? ऍक्सेलरेट करतं. म्हणजे काय करतं? स्पीड चेंज करतं. चेंज करतं म्हणजे काय करतं? वाढवतं किंवा कमी करतं. बघा, ऍक्सेलरेट झाले ना, तुम्हाला सगळं 9ला झालं ऍक्सेलरेशन. चेंज करतं. चेंज झाला म्हणजे ऍक्सेलरेशन झाला. स्पीड मध्ये चेंज होणं, व्हेलॉसिटी मध्ये चेंज होणं म्हणजे ऍक्सेलरेट होणं. म्हणजे समजा आमचे शिंदे सर आहेत आमच्याकडे. शिंदे सरचे पप्पा आले क्लासला. क्लासला पप्पा आले आणि म्हटले की सर, आमच्या मुलामध्ये आम्हाला चेंज पाहिजे. काय पाहिजे? काय पाहिजे?
मग शिंदे सरला काहीतरी X% होते. सपोज आपण गृहीत धरलं 70% होते 9thला, थोड्या वेळासाठी आपण धरू. आणि मग शिंदे सरांनी यशस्वी जॉईन केलं, छान त्यांना इंटरेस्ट डेव्हलप झाला, अजून त्यांनी अभ्यास केला आणि त्यांना पडले 80%. किती पडले? किंवा 90% पडले. ऐश्वर 90% पडले. चेंज झाला का नाही झाला? अरे झाला का नाही झाला? पण आमच्याकडे एक पोरगा आहे, आवडता विद्यार्थी माझा. मग त्याचे पप्पा माझे मित्र आहेत चांगले. आणि मग पप्पा आले, म्हणले सर मला वैताग दिलाय माझ्या मुलानं, आणि बघा तुम्हीच आता काय कार्यक्रम करायचे ते करा, पण त्याला कसं पण करा, पण तुम्ही बघा त्याचं काय करायचं इथून पुढं. मग ते आले, अगोदर होते त्याचे 70% क्लास लावायचे अगोदर. किती होते? 70%. आणि 70% होते क्लास तर त्यांना लावला, पण इथं लावल्यानंतर वळ ती चालू झाली, ह्याला बोल त्याला बोल, त्याला डवस चालू झालं. शिकवताना इकडे बघ तिकडे बघ चालू झालं. आणि मग त्याला काय समजना गेलं दादा. आपली तर लय जुनी ओळख आहे दोघांची. तर मग ते चालू झालं. आधी 70% होते, मग 9वीचा रिझल्ट लागला. 9वीचा रिझल्ट लागल्यानंतर मग बघितलं 70%चे कौशल किती झाले? 50%. किती झाले? 50. मग पप्पा आले, पप्पांनी फोन केला, काय सर तुम्ही म्हणला होता चेंज होईल त्याच्यामध्ये. मी म्हणलं हा, मी म्हणलो होतो तुम्हाला चेंज होईल. मग झाला ना चेंज. अरे झाला का नाही झाला? आपण खोटं बोलतोय का? आधी किती किती होते? 70 किती झाले? अरे किती झाले? 50 झाले. पहिल्या केसमध्ये काय होतं? आधी 70 होते, 70 किती झाले? 90. म्हणजे 70चे 90 होणं म्हणजे सुद्धा चेंज आहे, आणि 70चे 50 होणं म्हणजे सुद्धा चेंज. चेंज लक्षात येतं तुमच्या? वाढणं किंवा कमी होणं, त्या दोघाला म्हणायचं चेंज झाला. मग आता चेंज तुम्हाला कसं करायचं हे तुमच्यावरती आहे. आम्ही तर पॉझिटिव्ह चेंज, आता तुम्हाला माहिती आहे ऍक्सेलरेशनचे 3 टाईप असतात: पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन, निगेटिव्ह ऍक्सेलरेशन आणि झिरो ऍक्सेलरेशन. मग आता तुमचे सुद्धा 3 टाईप होणार. मार्क वाढलेले पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन मध्ये जाणार, मार्क कमी झालेले निगेटिव्ह ऍक्सेलरेशन जाणार, आणि ज्याच्यामध्ये काही चेंज नाही, खाने का पिणे का हा की आराम से इसी में आराम करणे का, त्यांचे काय होणार? झिरो ऍक्सेलरेशन. काहीच नो चेंज. चेंजेस नाही झाला तर काय असणार आहे? झिरो ऍक्सेलरेशन. बरं चला, आपलं बघा पहिले काय सांगितलं आपण? मोशन सांगितलं. मोशन म्हणजे काय असतं? एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी जाणं, त्याला मोशन मध्ये म्हणायचं. मोशन असणं. मोशन करण्यासाठी फोर्स लावावा लागतो. फोर्स म्हणजे असतं पुल ऑर पुश. काय असतं? पुल ऑर पुश. आपण जेव्हा फोर्स लावतो तर फोर्स लावल्यानंतर काय होतं? ऑब्जेक्ट त्याची स्पीड चेंज करू शकतो, म्हणजे त्याची स्पीड वाढू शकते, कमी होऊ शकते, किंवा त्याची डायरेक्शन चेंज करू शकतो. हे फोर्स आपण सांगितलं. ओके चलो, आता आपण बघा. येस, आता हा जो आपला ग्रॅव्हिटेशन चॅप्टर आहे, तर त्या ग्रॅव्हिटेशन चॅप्टरचं वेटेज मी काल सांगितलं. बघा आता वेटेज कसं असतं की आपण सांगितलं की आपला जो टोटल जो चॅप्टर आहे, सॉरी टोटल जो आपला पेपर फॉर्मॅट आहे, तर तो 40 मार्कला आहे. 40 पैकी 40 हा कंपल्सरी आहे, विथ ऑप्शन कितीला असतो? 60ला असतो. म्हणजे तुम्ही जर ह्या चॅप्टरचा जर अभ्यास नाही केला तर तुमचे कमीत कमी किती मार्क जाणार? 3 मार्क जाणार. जास्तीत जास्त किती जाणार? 5 मार्क जाणार. म्हणजे मिनिमम 3 आणि मॅक्झिमम 5 हे तुम्हाला ह्याच्यावरती क्वेश्चन विचारले जाणार मार्कचे. म्हणजे विदाउट ऑप्शन, विथ ऑप्शन 5 मार्क आणि विदाउट ऑप्शन किती? 3 मार्कला. 5 मार्क म्हणजे किती पर्सेंटेज असतात माहिती तुम्हाला? 1% असतो. 5 मार्क पडणं म्हणजे 1% पडणं. 1% म्हणजे किती माहिती का तुम्हाला? 5 मार्क. हा, 1% म्हणजे समजा एखादा विद्यार्थी आहे आणि त्याला पडले 79%. किती पडले? किती पडले? बघा मी काय म्हणतोय, जर त्या विद्यार्थ्याला जर 79% पडत असतील, बघा 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 बघा, ओके, 79% पडले, तर तुम्हाला माहिती, तुम्हाला जर 10वीला 80% प्लस मार्क पडले, तुम्ही जर ओपन कॅटेगरी मधले असाल आणि 80%च्या पुढे मार्क पडले, तर तुम्हाला 15,000 रुपये मिळतात. किती मिळतात? 15,000 रुपये तुमच्या अकाउंटला येतात, तुमच्या किंवा तुमच्या पालकांच्या अकाउंटला. तुमचं अकाउंट असेल तर तुमची कमाई, नाहीतर तुमच्या पालकांची कमाई. तुम्हाला किती पर्सेंटेज पाहिजे? 80% प्लस मार्क. जर कास्टमध्ये असाल तर, SC ST असाल तर 70% असतील तरी पण चालतात. हे पुणे महानगरपालिकेची स्कॉलरशिप आहे. ज्या विद्यार्थ्याला 80%च्या पुढे मार्क असतात तर त्याला एवढे पर्सेंटेज मिळतात. जे पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमधल्या शाळेमध्ये असतात, म्हणजे सपोज एखादा विद्यार्थी आपल्या आसपासच्या कोणत्याही शाळेचा आहे, ही शाळा आपल्या पुणे महानगरपालिकेमध्ये येतात, आपलं कात्र सगळं पुणे महानगरपालिकेमध्ये येतं, बरोबर. हडपसर असेल, एकाला सगळा पट्टा असेल आपला, तर ह्या पट्ट्यातल्या जेवढ्या शाळा आहेत तर त्या शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्याला ती स्कॉलरशिप मिळते. तुमची कास्ट कोणतीही असू द्या, तुमचं इन्कम किती असू द्या, मुलगा असू द्या मुलगी असू द्या, त्यांना कंपल्सरी मिळते. आपल्या क्लासच्या तर सगळ्याच मुलांना मिळते. कुणाला मिळत नाही? एक असतं ज्यांना, म्हणजे तुम्हाला जर बहीण भाऊ मिळून तुम्ही जर 3 जण असाल, 3 जण असाल, मग तुम्हाला नाही मिळणार. तुम्ही 2 जण असाल तर मिळणार. एकटा असेल तर मिळणार का? तर बाय डिफॉल्ट मिळालीच पाहिजे. नसेल तर नाही. एक एक कमीत कमी एक चाइल्ड पाहिजे, 1-2 चाइल्ड पर्यंत मिळते.
थर्ड चाइल्ड असेल तर मग त्या पालकांच्या मुलांना मिळत नाही. दुसरं, जे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकतात, आता तुमच्यापैकी कुठला एखादा विद्यार्थी असेल जो महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकतो, त्याला किती रुपये मिळते माहिती आहे तुम्हाला? 51,000 रुपये. किती मिळतात? 51,000 रुपये आर्थिक सहाय्य मिळतं महानगरपालिकेकडून. पण तुम्ही जर महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकत असाल तर असे खूप सारे स्कॉलरशिप असतात. त्या वेळेला मी तुम्हाला सांगेन. म्हणजे तुमचा दहावीच्या मुलांचा रिझल्ट लागेल, सीबीएसईचा लागेल, जवळपास 20 तारखेच्या जवळपास लागणार आहे. महाराष्ट्र बोर्डचा मे महिन्यात लागतो. तुमचे कोणी मित्रमैत्रीण असतील, भाऊ बहीण असतील, ज्यांनी 10वीला चांगले मार्क घेतलेत, तर साधारणतः ऑगस्ट महिन्यामध्ये हे फॉर्म सुटत असतात महानगरपालिकेचे क्लासमधून. हे तर आपल्या मुलांना सांगितलं जातच, पण तुमच्या ओळखीचे जे क्लासमध्ये नाही आहेत पण ते बाहेर आहेत, तर त्यांना पण तुम्ही तो मेसेज देऊ शकता. आणि जर तुम्हाला 12वीला 80% पुढे मार्क पडले तर किती असतात? 25,000 रुपये असतात. किती असतात? 25,000 रुपीज असतात ऑल कॅटेगरीतल्या मुलांसाठी. ठीक आहे, 80% प्लस मार्क असेल तर. त्यानंतर तुम्ही जर तुमच्या कॉलेजमध्ये पहिल्या 3 मध्ये आलात आणि तुम्ही जर टेक्निकल डिग्रीकडे नाही गेलात, म्हणजे तुम्ही इंजिनिअरिंगकडे नाही गेलात, तुम्ही मेडिकलकडे नाही गेलात, तर तुम्हाला वर्षाला 80,000 रुपये मिळतात. किती मिळतात? वर्षाला 80,000 रुपये मिळतात. अशा खूप साऱ्या स्कॉलरशिप असतात वेगवेगळ्या. मी तुम्हाला त्या वेळेला सांगत राहीन. आता 10वीत असताना तुम्हाला कोणती स्कॉलरशिप मिळत नाही. अभ्यास केला तर 10वी झाल्यावरती मिळते. ओके, चलो आ जाओ. तर ह्या चॅप्टरमध्ये आपण काय काय बघणार आहे? तर ग्रॅव्हिटेशन, सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स, के प्लस लॉ, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, एक्सेलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटेशन फोर्स ऑफ द अर्थ, फ्री फॉल अँड एस्केप व्हेलॉसिटी. एवढ्या 3-4 गोष्टी बाळांनो जे आपण बघणार आहेत आता ह्या चॅप्टरमध्ये. त्यातलं पहिलं तर आपण ग्रॅव्हिटेशन सुरू करणार आहे. मिनिमम किती मार्कला आहे हा? मिनिमम किती मार्कला आहे हा जो चॅप्टर आहे? मिनिमम 3 मार्कला आणि मॅक्झिमम 5 मार्क. कळतंय? 5 मार्कला 1% कसं मी सांगितलं, जसं बेस्ट ऑफ 5 असतं. तुम्हाला 6 विषय असतात, मी सांगितलं ऑलरेडी तुम्हाला. 6 पैकी ज्या 5 विषयाला चांगले मार्क आहेत, म्हणजे तुमचे जे मार्क आहेत तर ते 600 आउट ऑफ आहेत. किती? 600 आउट ऑफ. पण ते तुम्ही जर 5 विषय जर कम्पेअर केले तर ते 500 आउट ऑफ होणार. मग 500 आउट ऑफ तुम्हाला 100% आहेत, म्हणजे 5 मार्काचा 1% झाला. तर ते सगळ्यांना अशा. ओके, चलो. तर ग्रॅव्हिटेशन आपण बघणार आहेत. ओके. आता ग्रॅव्हिटेशनची स्टोरी मला वाटतं मी तुम्हाला सांगितलेली होती की नव्हती सांगितली? चालू केलेलंच नाही आपण. एक मस्त तुम्हाला स्टोरी सांगतो, तुमच्यापैकी काही मुलांना असेल माहिती. बघा, लक्ष द्या. आता बऱ्याच मुलांना असं असतं की बाबा हा जो सायंटिस्ट आहे तर हा सायंटिस्ट का आहे, किंवा अजून काही काही आपल्याला वाटतं की सायंटिस्टने एखादा शोध लावला तर कशाला त्याने शोध लावला, वगैरे आम्हाला ते शोध लावल्यामुळे आम्हाला त्रास होतो, इथं आम्हाला अभ्यास करावा लागते, असं तुमच्या निष्पाप जीवाला मनाला असं वाटत असतं की अरे बाबा असं कशाला झालं, तसं कशाला झालं. पण सायंटिस्ट आहेत आपल्या विषयामध्ये, तेव्हा त्यांनी एवढे सगळं छान छान इन्व्हेन्शन केलं, त्यामुळं हे सगळं आपण जे आज छान छान करतोय. येस, आपण जे सगळं जे सायंटिस्टमुळे जे आज आपण बघतोय, जसं आता इथं फॅन चालू आहे, फॅन पुण्यामुळे पॉसिबल झाला, इथं लोकांनी विचार केला. नाहीतर आपल्यासारखं यायचं क्लासला आलं की एवढंच अभ्यास करायचं, सांगाल तेवढा, घरी गेले तेवढंच करायचं, खायचं पैसे निवांत झोपायचं, कोणाचा विचार करायचं नाही. असं जर आपल्यासारखे जर ते सायंटिस्ट असते तर आज एक आपल्याला चांगले उपभोग घेता येतोय, जसं एसीची आपण छान छान हवा खातो पितो, किंवा असं छान फॅन मध्ये बसतोय, लाईट आहे, हे सगळं जे इन्व्हेन्शन झालेलं आहे, साऊंड सिस्टीम असेल, हे सगळं झालं असतं का? अरे झालं असतं का? आता आपण बघतो किती किती मजली इमारती असतात, बिल्डिंग असतात, तर त्याच्यामध्ये लिफ्ट असते. समजा लिफ्ट नसेल तर तुम्ही 125 मजल्यावरती जाणार का? आता आम्ही गेल्या वर्षी एका छोट्या देशात गेलतो दुबईला फिरायला. त्याच्यामधलं तुम्हाला माहिती आहे बघा, बुर्ज खलिफा नावाची जगातली मोठी इमारत आहे, बिल्डिंग आहे. तर त्याच्यावरती आम्ही गेलतो 124 मजल्यावरती, 124 मजल्यावरती. हार्डली एका मिनिटात आम्ही गेलो असतो. अशा स्पीडनं लिफ्ट जाते, एवढ्या स्पीडनं लिफ्ट जाते की कान आपल्या असे बुंग असा आवाज आहे. ज्याने आता एरोप्लेन मध्ये जे बसले त्यांना माहिती असेल बघा, जेव्हा एकदम खाली उतरायला असतो तेव्हा कानात कसं होतं, तेव्हा जर जास्त स्पीडनं चालल्यानंतर होतं, एवढी स्पीडनं जातं. आता हे सगळे इन्व्हेन्शन आहेत, एवढं भारी भारी सगळं कशामुळे झालं? सायंटिस्टमुळे झालं. बऱ्याच लोकांना न्यूटनचा राग येतो, बऱ्याच जणांना असं वाटतं की बाबा ह्या न्यूटननं कशाला असं केलं असेल, कशाला ते ऍपल खाली पडला आणि ते खायचं सोडून त्यांना उगाच म्हणत बसला की कशाला खाली, म्हणजे इकडेच पडला तिकडेच पडला, असं सगळ्यांच्या निष्पाप जीवाला वाटतं. पण बघा, आता मी तुम्हाला एक मज्जा सांगतो आणि त्यानंतर तुम्ही ठरवा की न्यूटन सर, आपले जे सर आयझॅक न्यूटन आहेत, हे छान होते का नव्हते. ठीक आहे. पहिल्या स्टार्टिंगला नॉर्मली कसं असतं की आता तुम्ही आम्ही आपण सर्वजण नॉर्मल लोक आहोत. अरे आपण नॉर्मल आहे ना सर्वजण.
आता नॉर्मली सूर्य कुठं उगवतो? पूर्वेला उगवतो, ईस्टला इकडे मागच्या साईडला माझ्या. सकाळी सकाळी आपण दर्शनाला गेलो आपण तर सूर्यदेवाय नमः मागच्या साईडला. दुपारी कुठं असतात? वरती असतात. संध्याकाळी कुठे जातात? इकडे जातात. इव्हिनिंगला सनसेट आता छान दिसतो आपल्याला इथून या रूम मधून त्या रूम मधून. सनसेट त्या साईडला झाला. संध्याकाळी रात्री 12 वाजता कुठं असतील? सूर्य कुठं असेल? सन स्टार अजून वरती असेल? अजून उलट जाईल? कुठं असेल? नाही माहिती. झोपलेलो असतो आपण त्यावेळेस. बघा मी काय म्हणलं, सकाळी इथं आहे, दुपारी इथं आहे, संध्याकाळी तिकडे आहे. अजून असा येणार आहे का? नाही. अजून खाली गेला, पुन्हा अजून असा वरती आला, आला का नाही आला? अजून सकाळी सकाळी इकडे आला, पुन्हा दुपारी इथं आहे, संध्याकाळी इथं आहे. आता नॉर्मली तुमचं आमचं जे ऑब्झर्वेशन आहे काय असेल रे बाबा? आपण कोण कशावरती उभारलोय सगळेजण? अर्थवरती आहे. आपण अर्थवरती राहतो माहिती ना सगळ्यांना? अर्थच्या मध्ये राहतो. अर्थच्या वरती राहतो ना आपण. अरे मध्ये गोवा करून राहत नाही ना आपण, अर्थच्या वरच्या सर्फेस वरती राहतो आपण. आपण अर्थ सर्फेसच्या वरती राहतो. आता नॉर्मली आपण अर्थवरती आणि सन आपल्याला रोटेट होताना दिसतो. आपण सन रोटेट होताना आपल्याला दिसतं. आपण स्वतः रोटेट होतो हे दिसतं का आपल्याला? नाही दिसत. आपण एक्सपिरियन्स करतच नाही. असं गोल 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 फिरतो असं दिसतं का आपल्याला? संध्याकाळी उठलं, संध्याकाळी झोपलं, सकाळी उठला, रे लय व्याकार फिरले रे रात्री अर्थ, आणि मला लय गरगरायला सारखं होते सकाळी उठल्या उठल्या, असं आपल्याला एक्सपिरियन्स होतं की नाही होत? आपल्याला वाटतं सन फिरतोय. काय फिरतोय वाटतं आपल्याला? सन फिरतोय. मग नॉर्मली सगळ्या लोकांना तेच वाटायचं. मग पहिल्या काळामध्ये हजारो वर्ष असं इमॅजिन होतं सगळ्यांना की सन इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ. काय होतोय? सन इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ. आता ह्याच्यावरती व्हाय हा क्वेश्चन मार्क याचा संबंधच नाही काय? सगळ्याला दिसतंय. सकाळी येतो आता, दुपारी येत आहे, संध्याकाळी येत आहे, अजून असं चाललंय, रोज चालूच आहे. मग सगळ्या अख्ख्या जगामध्ये हेच मान्यता होती की सन इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ. मग व्हाय हा क्वेश्चन मार्क कोणाच्या डोक्यात आलाच नाही. जसं आपल्या सगळं चाललंय का व्यवस्थित चाललंय, काय चाललंय, निवांत आहे का निवांत, झालं का जेवण, झालं जेवण, असं हजारो वर्ष चालूच होतं. मग पहिला सायंटिस्ट आला बाळांनो, पहिला सायंटिस्ट. त्या सायंटिस्टचं नाव होतं कोपर्निकस. काय नाव होतं? बघा नावं लक्षात ठेवा. कोपर्निक्स नावाचा सायंटिस्ट होता पहिला. जगातला हा पहिला माणूस आहे ज्यानं फर्स्ट टाइम ऑब्जेक्शन घेतलं. म्हणजे त्यानं फर्स्ट टाइम, आता पहिलं काय एवढं सायन्स डेव्हलप नव्हतं, टेलिस्कोप नव्हत्या, मायक्रोस्कोप नव्हत्या, काहीच नव्हतं, ते वरचं एवढं लांब लांबचं बघायचं, तर त्यासाठी काहीच नव्हतं. मग ह्या सायंटिस्टनं फर्स्ट टाइम सांगितलं. बघा मी काय म्हणतो, जगातला हा पहिला सायंटिस्ट असा आहे की ज्यानं सांगितलं, म्हणजे त्याच्या असं लक्षात आलं की इथं काय तर गडबड आहे, की आपण वर्षानुवर्ष आपण ऐकत आलेलो आहे सन इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ, सन इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ. तर तिथं काय तर चुकीचं असं त्याला वाटलं, कारण तो म्हणाला की सन हा अर्थपेक्षा मोठा आहे. तर मोठा ऑब्जेक्ट छोट्या ऑब्जेक्टच्या भोवताली कसा फिरेल? मी काय म्हणलं कळालं? ह्यूज ऑब्जेक्ट आहे ना, सन हा ह्यूज आहे ऍज कम्पेअर टू द अर्थ, तर मग अर्थ सनच्या भोवताली फिरली पाहिजे असा म्हणणारा पहिला माणूस होता कोपर्निकस. कोण होता? कोपर्निकस हा सायंटिस्ट पहिला. आता पहिल्या काळामध्ये सायंटिस्ट लोकांना लय डिमांड होतं. सायंटिस्ट म्हणजे लय भारी, स्टार सायंटिस्ट म्हणजे जसं आता कुठले हिरो हिरोईन आल्यानंतर कशी गर्दी होते बघायला, तशी ते स्टार वगैरे आल्यानंतर ती गर्दी व्हायची. मग तो कोपर्निकस भारी होता. मग तो बोलायला लागला लोकांना, सांगायला की असं त्याला वाटतं की सन इज अर्थ इज नॉट अ सेंटर आणि सन इज अ सेंटर. मग लोक सिरियस घ्यायला लागले. आणि काय होतं की तुम्हाला माहिती असेल बघा की आपल्या जगातली जर सगळ्यात मोठी कम्युनिटी म्हणजे पॉप्युलेशनच्या बाबतीत जर बघितलं तर ती आहे ख्रिश्चन. आता आपल्या भारतात एवढी ख्रिश्चन कम्युनिटी नाही, ती मायनॉरिटीमध्ये येते. पण जगाचा जर विचार केला आपण, म्हणजे युरोप वगैरे सगळे जे आहेत तर ते बऱ्यापैकी ती ख्रिश्चन कम्युनिटीचे लोक आहेत, जगातले सगळ्यात मोठं, आणि सायंटिस्ट बऱ्यापैकी तिकडलेच आहेत. तर मग त्यावेळेस काय झालं, त्या आता ख्रिश्चन कम्युनिटीमध्ये बायबल नावाचा एक ग्रंथ आहे, त्याला पवित्र ग्रंथ असं म्हटलं जातं. त्या बायबलमध्ये असं लिहिलं होतं, त्यांची जी थेरी होती तर त्यात असं लिहिलं होतं की अर्थ इज अ सेंटर आणि सन इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ. बघा मी काय म्हणलं, काय लिहिलं होतं? अर्थ इज अ सेंटर आणि सन इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ, असं बायबलमध्ये लिहिलं होतं. आणि कोपर्निक्स काय सांगायला? अर्थ इज नॉट अ सेंटर फर्स्ट टाइम सांगितलं. मग सगळे लोक होते, त्यांचे ते धर्मगुरू वगैरे होते, त्यांनी मग त्याला बोलवलं, म्हणले ये म्हटले, काय तुझं म्हणणं आहे? मग त्यांची सभा वगैरे बसली, सगळे मोठी मोठी लोक, त्या धर्मातले लोक, सायंटिस्ट लोक सगळे आले. आणि त्यानंतर कोपर्निक्सला बसवलं, तिथं विचारलं की काय तुझं म्हणणं आहे? मग कोपर्निक्स सांगायला लागला की माझं जे ऑब्झर्वेशन आहे तर मला असं वाटतंय की अर्थ इज नॉट अ सेंटर, सन इज अ सेंटर. आणि बराच वेळ वादविवाद झाला, सगळं झालं. मग याने सांगितलं मोठा ऑब्जेक्ट आहे, छोटा ऑब्जेक्ट असतो, छोटा ऑब्जेक्ट मोठ्या ऑब्जेक्टच्या भोवताली फिरत असतो. पण त्याला जस्टिफाय त्याला करता आलं नाही तेवढं. मग ते म्हणलं काय प्रूफ आहे? तर प्रूफ मग ते फक्त थेरी मांडली होती, कारण ते एक्सपेरिमेंट करण्यासाठी काहीच नाही ना. आता आपल्या हातात आहे, काय अर्थला धरायचं गोल गोल फिरवायचं नाही ना आपल्या हातात. मग आपण कसं दाखवणार? पण त्याला सांगितली पण थेरी त्यांना पटली नाही, मग ते म्हणले नाही म्हणले. आता साधे त्याला प्रश्न विचारला, ते म्हणले की बाबा आपलं जे बायबल आहे, बायबल कोणी लिहिलं? ते म्हणले येशू ख्रिस्तान लिहिलं. येशू ख्रिस्त माहिती असेल तुम्हाला,
येशू ख्रिस्तानी लिहिलं. मग येशू ख्रिस्तानी लिहिलं. येशू ख्रिस्त म्हणजे कोण आहे? तर गॉड आहेत. कोण आहेत? गॉड आहेत. मग गॉडनं सांगितलेलं बरोबर का तू सांगितलेलं बरोबर? तर सर्वसामान्य लोक आपण काय म्हणणार आहेत? व देवाने जे सांगितले ते बरोबर, त्याच्यामध्ये काही ऑब्जेक्शन नाही, क्वेश्चन मार्क नाही, काहीच नाही. मग त्याला म्हणले तू धर्माच्या विरोधात बोलायला होता, आपल्या आपल्या धर्माच्या विरोधात बोलायला. मग त्यावेळेस कोपर्निक जरा थोडा घाबरला. म्हणलं ठीक आहे, म्हणलं तुम्हाला काय पाहिजे? अर्थी सेंटर का? ओके, अर्थीचं सेंटर, आणि गेला तिथून निघून. मग तिथं काय बोललं नाही. पण ते आपल्यासारखे मित्र असतात. नंतर बाहेर आल्यावर त्याला मित्र विचारायला लागले, लय वळवळ करत होता, आमच्या पुढे सांगत होता अर्थ नॉट सेंटर, अर्थ नॉट सेंटर. तिथं गेल्यावर कसा बदलला? मग म्हणलं मी म्हणतो तेच बरोबर आहे. अजून बाहेर आल्यावरती सगळ्याला सांगायला सुरुवात केली. काय सांगायला सुरुवात केली? अर्थ इज नॉट अ सेंटर. काय सांगितलं? अर्थ इज नॉट अ, माझ्याकडे लक्ष द्या, अर्थ इज नॉट अ, हु इज अ सेंटर? सोनी सेंटर. बरं, खरं बोलला का खोटं बोलला? आणि फर्स्ट टाइम जगात तो खरं बोलला ना. अर्थ इज नॉट अ सेंटर, सोनी सेंटर. आता तुम्हाला सगळ्याला सांगायचं येतं, अरे पृथ्वी काय असते? सूर्यभोवताली फिरत असते. अर्थ इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन. तुम्ही सहज सांगून टाकता. आता सहज म्हणतो, सगळ्यालाच माहिती आहे ना. आपण वाचले, तुम्हाला शिक्षकांनी शिकवलेलं आहे, सगळीकडे आता मान्यता आहे. पण आधी तसं होतं का? नव्हतं. त्या कोपर्निक्सला अजून बोलवलं आणि त्या कोपर्निक्सला मारून टाकलं. सायंटिस्ट होता, तर त्याला धर्माच्या विरोधात बोलला म्हणून त्याला पूर्णपणे मारलं कोपर्निक्सला. बघा, तो खोटं बोलला होता का? नाही, तो खरं बोलला होता. असे कितीतरी सायंटिस्ट आहेत ज्यांनी जगाच्या कल्याणासाठी स्वतःचा जीव दिलेला आहे. खूप खूप मोठे सायंटिस्ट आहेत, स्वतःची फॅमिली त्यांनी सॅक्रिफाईस केलेली आहे. खूप सायंटिस्ट जे इन्व्हेशन करत असताना जे काय हे असतात ना, लस वगैरे असतात बघा, तर ते इन्व्हेशन करत असताना स्वतःवरती एक्सपेरिमेंट केले, तिथेच मरून गेले. असे खूप मोठे मोठे सायंटिस्ट आहेत कळानं. तर त्यांनी आपलं जग चांगलं व्हावं, पुढे जावं, त्यासाठी खूप मेहनत केली आहे. आणि आज आपल्याला सायंटिस्टने एवढं सगळं चांगलं आयुष्य दिलेलं आहे. ओके, मग कोपर्निक्स होता. आता कोपर्निक्स वरती कुणी ना कुणी विश्वास ठेवणार असतं. समजा मी इथं उभारून एखादं स्टेटमेंट केलं की आपण असं करू, तसं करू, हे ते, तुमच्यापैकी कोणीतरी असेल ना माझ्यावरती विश्वास ठेवेल. थोड्या वेळासाठी तर हो म्हणून थँक्यू. कुणीतरी असेल ना विश्वास ठेवणार, किंवा तुमचे पप्पा जर काय म्हणले तर घरातल्या फॅमिली मेंबर पैकी एक जण तर विश्वास ठेवेल की नाही? कमीत कमी मम्मी तर विश्वास ठेवणार आहे ना. होय सुद्धा म्हणत ना, अरे मम्मी पप्पा एक असतात, कधी काय झालं तर एकाच टीम मध्ये असतात आणि तुमची टीम वेगळी असते, असे का नसते? आता आमच्याकडे पण तसंच असतं. काही जरी झालं तर आमचे आई आणि वडील दोघं जण एका टीम मध्ये असतात आणि बाकी आम्ही सगळेजण चिल्ले वेगळ्या टीम मध्ये असतो. जर काय झालं तर त्या दोघांच्याशी युनिटी जास्त आहे. तसं मग त्या कोपर्निक्सला मानणारा एक जण होता सायंटिस्ट. असे खूप सारे होते. त्याचं नाव होतं बाळांनो टायको ब्राहे. ही तैले वळवळ वळवळ करायला लागली. जेब्रा क्रॉसिंग, लक्ष द्या. त्या सायंटिस्टचं नाव होतं टायको ब्राहे. म्हणा, टायको ब्राहे नावाचा सायंटिस्ट होता. बघा, हा टायको ब्राहे सायंटिस्ट हुशार होता, श्रीमंत होता, पैसा वगैरे भरपूर होता, तसं राजा टाईप होता. आणि त्याला विश्वास होता. तो म्हणला कोपर्निक्स जो म्हणतोय त्यात काहीतरी दम आहे. जसं आपण कुठल्या तरी एखाद्या, आता IPL चालू आहे, कुठल्या तरी टीमचे फॉलोअर असतो ना आपण, एखाद्या प्लेअरचे फॉलोअर असतो, मग त्यासाठी किती भांडणं करतो, एकमेकाची डोके फोडून घेतो. काही काही पेपरला वाचतो ना आपण, RCB, पुन्हा हे ते KKR, काय काय मुंबई इंडियन्स आहे, अजून सगळ्यात जास्त काय CSK. CSK जरा जास्त दिसतात. ठीक आहे. काही काही जणांचं असं असतं, न्यूट्रल असतात, काही काही लोक जे जिंकल त्याचे फॅन असतात. म्हणजे प्रत्येक वेगवेगळी कॅटेगरी असते. ओके, तर तसं मग ह्या टायको ब्राहे काय होता? कोपर्निक्सचा फॅन होता. कोपर्निक्स म्हणला त्यानं म्हणतो तर काहीतरी बरोबर असेल. मग ह्या टायको ब्राहेने काय केलं? त्यानं काय केलं? त्याचे बरेचसे पैसे खर्च केले आणि त्याच्या राज्यातले खूप सारे लोक फक्त ऑब्झर्वेशनला लावले. तरी काय करायचं? फक्त ऑब्झर्वेशन करायचं. त्यांना स्टार दिले वाटून, तू हे बघ, त्याचं ऑब्झर्वेशन कर, तू त्याचं बघ, त्याचं ऑब्झर्वेशन कर, लिहून ठेव. असं भावाने 20-25 वर्ष केलं. पण कोणालाच सांगितलं नाही तो काय करतोय. कारण त्याला माहिती होतं, आपण जर कोणाला सांगितलं काय होईल? आपला कार्यक्रम होणार. जसं कोपर्निक्सचा कार्यक्रम झाला तसा आपला पण कार्यक्रम होऊ शकतो. मग घाबरून टायको ब्राहेने कोणाला सांगितलं नाही. पण त्यानं बिचारानं आपलं आपलं ऑब्झर्वेशन करायला सुरुवात केली. बघा मी काय म्हणलं, सगळं ऑब्झर्वेशन करायला सुरुवात केली. लिहायचं, ऑब्झर्वेशन करायचं, लिहायचं, हे सगळ्यांचं. मग ते ऑडिट वगैरे करायचा, कोणाचं काय कन्क्लुजन आहे बघायचं. त्याला टायको ब्राहेला त्यानंतर भरपूर माणसं लागणार होते. त्याच्यामध्ये एक माणूस त्याच्याकडे कामगार म्हणून जॉईन झाला. त्या कामगाराचं नाव होतं केपलर, जॉन केपलर. काय नाव होतं? जॉन केपलर. तर हा जो जॉन केपलर आहे, हा जॉईन झाला, तुम्हाला सांगतो. जॉईन झाल्यानंतर पुढच्या 6 महिन्यामध्ये आपले टायको ब्राहे पडले आजारी. आजारी पडले, एवढे आजारी पडले, आजारी पडले, पुढच्या 1 वर्षात म्हणून पण गेले. मग हा जसा मेला, म्हणजे गेले बिचारे आपले टायको ब्राहे, काय वय झालं असेल, काही त्रास त्यांना झाला असेल, ते गेले. आणि त्यानंतर आता ह्याच्या 2 स्टोरी आहेत, त्यातली पहिली सांगतो मी अगोदर. ह्या जॉन केपलरनं काय केलं? ती सगळीच्या सगळी इन्फॉर्मेशन आहे ती सगळी चोरली. कुणाची चोरली इन्फॉर्मेशन? टायको ब्राहेची चोरली आणि तो पळून गेला.
असं स्टोरी आहे. आता मी काय तिथे नव्हतो. दॅट ऑल इन्फॉर्मेशन वॉज स्टोलन बाय द जॉन केपलर अँड हिरन अवे. आणि त्यानंतर त्यानं काय केलं, ती सगळीच्या सगळी इन्फॉर्मेशन एकत्र केली. त्यातून काय केले, हे केपलरचे 3 लॉज बनवले, जे आपण ह्या लेक्चरमध्ये बघणार. 3 लॉज बनवले. ही पहिली स्टोरी. दुसरी स्टोरीमध्ये सांगितलं जातं की त्या टायको ब्राहेच्या ठिकाणी जॉन केपलर अपॉइंट केलं, एक रॉयल म्हणून, म्हणजे त्याच्यानंतरचा उत्तराधिकारी असतो तर त्याला पण अपॉइंट केला, अशी पण स्टोरी आहे. आता दोन्हीपैकी काय खरे आपल्याला माहित नाही. पण टायको ब्राहेची सगळी इन्फॉर्मेशन आहे, तर ही कोणी घेतली, जॉन केपलरने घेतली. जॉन केपलरने घेतली, सगळं सांगितलं त्यानं. मग पहिल्या वेळेस पहिला सायंटिस्ट जगातला हा जॉन केपलर आहे. त्यानं सांगितलं एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्व इन अन इलेक्ट्रिकल ऑर्बिट, किंवा ऑर्बिटमध्ये फिरतात. आता इलेक्ट्रिकल पुढे सांगेनच मी तुम्हाला. म्हणजे प्लॅनेट असे फिरत असतात आणि सन असा सेंटरला असतो. हा सांगणारा पहिला माणूस कोण, जॉन केपलर. बरं, हा कोणत्या बेसिसवरती सांगतोय, टायको ब्राहेच्या जे रेकॉर्ड त्यांनी ठेवले तर त्याच्या बेसिसवरती सांगतोय, बरोबर आहे. मग हे त्याने सांगितलं. अजून 2 सांगितले. पहिलं तर सन इज सेंटर आणि प्लॅनेट रिव्हॉल्व करतात वगैरे. पुन्हा इक्वल एरियाज इन इक्वल टाइम इंटरव्हल. आणि तिसरं डिस्टन्स आणि टाइमच्या ह्या दोघांचं त्यांनी रिलेशन लावले. 3 लॉ सांगितले जे आपण पुढे बघणार आहे. मग कसं असतं बघा, की जे काही लोक रिसर्च करतात, काय करतात, रिसर्च करतात, तर तो रिसर्च पब्लिश करायचा असतो. काय करायचा असतो, आता जसं आता आपल्याकडे 2 इथं फॅकल्टी आहेत 11-12 साठी, की ज्या IIT मधल्या आहेत. त्या IIT मध्ये त्यांनी PhD केलेलं, IIT हैदराबादमध्ये, IIT बॉम्बेमध्ये. आता ह्यांना काय करावं लागतं, की आपला आता समजा मी एखाद्या विषयाचा मी डिस्कवरी करतोय किंवा काय काय त्याचा रिसर्च करतोय, रिसर्च केलेला मी त्याच्यावरती भरपूर अभ्यास केलाय आणि तो मला जगाच्या समोर मांडायचा असतो. मग त्यावेळेस त्या विषयातले सगळे स्कॉलर्स येतात. म्हणजे समजा आता ह्या टाईप आपल्या जॉन केपलरने हे लॉज बनवले, मग त्या मोशनचा अभ्यास करणारी सगळी लोक जगातली एकत्र आली. त्याचे शिक्षक आले, सगळे ते फेलो आले, म्हणजे सगळे त्याच्यावरती अभ्यास करणारे सगळे लोक आले आणि मग हे चालू झालं. मग सांगितलं असं असं आहे, तसं आहे, तसं आहे. मग ह्याच्यामध्ये कसं असतं, की ते क्वेश्चन आन्सर असतात. म्हणजे ते जे विद्यार्थी आता मी एखादी डिस्कवरी केली तुमच्या समोर प्रेझेंट करतो, तर तुम्ही मला प्रश्न विचारणार, मी त्याचं जस्टिफिकेशन देणार. तुम्ही प्रश्न करणार, त्याच्याबद्दल मी तुम्हाला आन्सर देणार, प्रश्न करणार, आन्सर देणार. मग लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. बडे सर उठले. बडे सर म्हणले, सर मला तुम्ही सांगा, हा जो सन सेंटरला आणि प्लॅनेट तो रिव्हॉल्व करतोय सनच्या भोवताली, का करतोय? रिव्हॉल्व करतोय तुम्ही म्हणताय, मी मान्य केलं, चला. सन हा सेंटर आणि प्लॅनेट भोवताली फिरतात, ते पण मान्य केलं आम्ही. कोपर्निकसला मारलं ते सोडून द्या. पण तुम्ही म्हणता ते मान्य केलं, पण व्हाय, हा असा का फिरतो, हा जो व्हाय होता, ह्या क्वेश्चनचा आन्सर जॉन केपलरला देता आलं नाही. सेकंड लॉ होता इक्वल एरियाज वाला, ते म्हणले व्हाय, त्याचं पण उत्तर, हे त्यांना मांडलेली थेरी बरोबर मांडली, पण त्याला त्याचं उत्तरच देता आलं नाही. का उत्तर देता आलं नाही? कारण त्याने स्वतः इन्व्हेंट केलं का, त्याने स्वतः ऑब्झर्व केलं का, नाही. सगळं ऑब्झर्वेशन, जी काय आयडिओलॉजी होती ती जॉन केपलरची होती. त्यानं ती आयडिया लावून ते सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या. मग ती दुसऱ्याच्या जागेवरती जाऊन बसल्यावर थोडंच येत असतं आपल्याला, बरोबर आहे. स्वतः जेव्हा आपण सगळं करणार तेव्हा तुम्हाला कळणार आहे. तर मग तसं ह्या जॉन केपलरला कळालं नाही. मग बरेच वर्ष गेले आणि त्यानंतर आपल्या सगळ्यांच्या आवडते सायंटिस्ट आले. काय नाव त्यांचं? येस, शेट आले. काय नाव आहे शेटचं? सर आयझॅक न्यूटन. हे न्यूटन बाबा आले. आणि बघा, न्यूटन नंतर आहेत बरं का, लक्षात घ्या, हे सगळे गेल्यावरती आलेले ते, आधी नव्हते. न्यूटन नंतर आलेले आहेत. न्यूटन आत्ताचे लेटेस्ट मॉडेल आहेत. त्याच्या आधी हे गेलेत, कोपर्निकस गेलेले आहेत, टायको ब्राहेचा कार्यक्रम झालेला आहे, जॉन केपलर गेले, त्यानंतर आले सर आयझॅक न्यूटन. सर आयझॅक न्यूटनने अभ्यास करायला सुरुवात केली. न्यूटन न्यूटन खूप मोठं नाव आहे ह्याच्यामधलं, सायन्स मधलं. तर त्या न्यूटनने अभ्यास करायला सुरुवात केली मोशनची, मेकॅनिक्सची. तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की हा जो प्लॅनेट आहे, तर प्लॅनेट सनच्या भोवताली फिरतोय. म्हणजे तो त्या झाडाखाली बसला तर तिथे तुम्हाला लिंक लागेल बघा, लक्षात घ्या. मग ते ऑब्विसली झाडाखाली बसले. झाडाखाली, आणि कसं असतं की फक्त ते झाडाखाली बसलं आणि खाल्लं नंतर मग टाकून दिलं आणि तेवढ्या वेळ एका सेकंदात शोध लागला असं नसतं. अशी खूप सारी थेरी असते. त्यानं भरपूर अभ्यास केला, ही सगळ्या 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 गोष्टी केल्या आणि मग बसल्या बसल्या मग त्याचं असंच लक्ष गेलं की तो वरून ऍपल खाली पडतोय, वरून ऍपल खाली पडतोय. मग खाली पडलेला ऍपल त्यानं वरती टाकते, अजून खाली पडतोय, वर टाकते, अजून खाली पडतोय. मग त्याने विचार केला, खाली का पडत असेल, तो तीर का जात नसेल. बॉल घेतला वरती, दगड घेतला वरती टाकला, वर टाकला, तो अजून खालीच पडतो. जसं की मला आता हा माझा शायलस आहे, मला खालून जेव्हा वरती घ्यायचंय तर मला फोर्स लावावा लागतोय, पण वरून खाली घेण्यासाठी फोर्स लावावा लागतोय का? आपण म्हणतो मोशन. आता न्यूटनचे लॉज ऑफ मोशन तुम्ही बघितलेलं आहे, आणि मोशन बघितले ना, लॉज ऑफ मोशन आपल्या 9th चॅप्टरमध्ये. तर ह्याला मला वरती जाण्यासाठी फोर्स लावावा लागतो, पण खाली जाण्यासाठी फोर्स लावावा लागत नाही. म्हणजे अर्थच्या आतमध्ये काहीतरी मिस्टेरियस फोर्स आहे म्हणला तो. कसला फोर्स आहे?
मिस्टेरियस फोर्स. आता मिस्टेरियस म्हणजे काय? जो माहित नसताना मिस्टेरियस, मिस्ट्री जे आपल्याला माहिती असते तर त्याला मिस्ट्री म्हणतो आपण. मिस्ट्री मॅन, माहितीच नाही असा मिस्ट्री मॅन. तसा मिस्टेरियस काहीतरी आतमध्ये काहीतरी आहे म्हणला, जे की तो काय करतोय, प्रत्येक ऑब्जेक्टला खाली ओढतोय, काहीतरी आहे. मग तो काय असेल, काय असेल, मग त्याच्या डोक्यात चालू झालं विचार. तो म्हणला इथं पण काहीतरी आहे, की सनच्या भोवताली प्लॅनेट फिरते म्हणजे काहीतरी असेल. सनच्या भोवताली प्लॅनेट फिरते म्हणजे काहीतरी असेल असं त्याच्या तिथे लक्षात आलं. मग त्याने सगळा विचार केला आणि त्याच्या लक्षात आलं की तो जो काही मिस्टेरियस फोर्स आहे त्या फोर्सचं नाव दिलं भावाने ग्रॅव्हिटेशन फोर्स. ग्रॅव्हिटेशनच्या ऐवजी दुसरं पण त्याने दिलं असतं, पण त्याला वाटलं ग्रॅव्हिटेशन द्यावं, तर दिलं त्याने ग्रॅव्हिटेशन. आपण केलं असतं आपला महाराष्ट्रातला एखादा शब्द वापरला असता, आपण काहीतरी वेगळा म्हणलं असतं, पोटॅटो फोर्स म्हणलं असतो, डोबॅटो फोर्स, काय पण आपण म्हणलं असतं. त्याने काय सांगितलं, तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. आणि तोच ग्रॅव्हिटेशनल फोर्स मग त्याने इथं अप्लाय केला. म्हणजे जो प्लॅनेट फिरतोय तर तो कशामुळे फिरतोय? सननं त्या प्लॅनेटवरती ग्रॅव्हिटेशन फोर्स लावला. फर्स्ट टाइम जस्टिफिकेशन देणारा कोण होता? सर आयझॅक न्यूटन. बरं तुम्ही म्हणाल असं सांगितलं, मग काय झालं? एक वरचा ऑब्जेक्ट खाली पडतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हे तिने सांगितलं, मग काय झालं? काय दिवे लावले त्यांनी? आपल्याला काय फायदा त्याचा? त्यांना अजून पुन्हा काय सांगितलं तुम्हाला? थर्ड लॉज ऑफ मोशन काय सांगतो? एव्हरी ऍक्शन फोर्स हॅज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन फोर्स. ऍक्शन केली तर रिएक्शन होते, रिएक्शन केली तर खाली. जर तुम्ही आता तुम्हाला बघा उडी मारायची तर खाली फोर्स लावला तरच वरती जाणार आहे ना तुम्ही. तुमच्यापैकी कोण आहे का असं खाली फोर्स लावतो वरती जाणार आहे? कोण करून दाखवते मला? शक्तिमान कोण आहे का तुमच्यापैकी? खाली फोर्स लावायचाच नाही आणि वरती जायचं. वरती जायचं म्हणजे तसं वरती नाही जायचं, फक्त उडी मारायची. उडी मारण्यासाठी खाली काही ना काही फोर्स लावावा लागणार आहे ना आपल्याला. मग तो सुद्धा कोणी सांगितलं? न्यूटनने सांगितलं. बरं त्याच्यावरती काय झालं? आज जे सॅटेलाइट लॉन्च होतात हे न्यूटनच्या लॉज ऑफ मोशन वरती होतात. एक मार्कला प्रश्न आहे. द लॉन्चिंग ऑफ सॅटेलाइट इज डिपेंड ऑन न्यूटन्स डॅश डॅश लॉज ऑफ मोशन. तर न्यूटन्स थर्ड लॉज ऑफ मोशन. एव्हरी ऍक्शन हॅज अ इक्वल अँड अपोजिट रिएक्शन फोर्स. माहिती आहे ना? अरे झालंय तुम्हाला? काय होतं? एव्हरी ऍक्शन फोर्स हॅज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन फोर्स विच ऍक्ट सायमल्टेनियसली. आज जे मग सॅटेलाइट वरती गेले, मग आम्हाला काय फायदा झाला? काय फायदा सॅटेलाइट लॉन्चचा? येस, कम्युनिकेशनसाठी. आज जे आपण फोनवरती हाय हॅलो करतो, कशामुळे पॉसिबल आहे? मोबाईल म्हणजे मोबाईलवरती करतो ना आपण, टेलिफोनवरती करतो, मोबाईलवरती करतो. तर हे कम्युनिकेशन सॅटेलाइटमुळे पॉसिबल आहे. सॅटेलाइट स्पेस मिशन मध्ये आपण बघणार आहे सगळे. किंवा सॅटेलाइट फक्त काय कम्युनिकेशनसाठीच यूज करतो का आपण? नाही, इंटरनेटसाठी यूज करतो, ब्रॉडकास्टिंगसाठी यूज करतो. तर आयपीएल कुठं भारतातल्या कुठल्याही भागात चालू असेल तर आपण घरी बसून बघतो. अरे बाबा छान छान मजा येते, एंटरटेनमेंट म्हणून आपण बघतो. किंवा एखादा लाईव्ह कन्सर्ट आहे कुठतरी आणि तिथलं लेक्चर म्हणजे तिथला लाईव्ह कन्सर्ट आपण इथं बसून बघतो. हे कशामुळे पॉसिबल आहे? सॅटेलाइटमुळे, इंटरनेटमुळे पॉसिबल आहे. बरोबर आहे. एखादा टीव्हीचा शो आहे, संध्याकाळी असते. आता कोणती चालू आहे सध्या? सिरियल वगैरे मुलींना माहिती असेल की रात्री बघत असेल एखादी. अरे सांगा. नाही? पोरं बघतात काय काय? नाही? व्हेरी गुड, छान. तर जे आता सिरियल असतात, सिरियल सगळ्याच्या घरामध्ये सेम टायमिंगला सेमच लागते चॅनलवरती. हे कशामुळे आपण बघू शकतो? सॅटेलाइटमुळे बघू शकतो. अशा कितीतरी गोष्टी सॅटेलाइट. आज आपण जे नेव्हिगेशन करतो, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचंय, गुगल मॅप यूज करतो. सॅटेलाइट नसता तर गुगल मॅप असतं का? आता कोणाला बोलायची गरज पडत नाही, काही नाही. फोर व्हीलर मध्ये गुगल मॅप टाकला, इथून जायचं, आपलं स्टार्टिंग पॉईंट फिनिशिंग पॉईंट टाकून दिला, ते तुम्ही डेस्टिनेशन कुठे जायचं ते आपल्याला कोणाला न विचारता आपण डायरेक्ट तिथपर्यंत जातो. हा, कधी कधी त्याचा आपण कार्यक्रम होतो. कधी कधी आपण पेपरला वाचतो ना, बंद पडलेल्या रस्त्यावरून गाडी गेली, खाली पडली, झाला कार्यक्रम. असं पण होतं कधी कधी. त्यातल्या त्यात जवळचं लोकेशन तर ते कधी कधी गुगल मॅप अजून पण बऱ्याचशा वेळेस कन्फ्युज करतं, तिथंच गोल 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 फिरून आणतं. असं पण कधी कधी होतं. तरी पण गुगल मॅप लावल्यावरती पण काही लोकांना विचारत जावा की आपण चाललोय ते बरोबर आहे का क्रॉस चेक करण्यासाठी. कधी गुगल मॅपचं पण कदाचित गडबड होते. पण हे सगळं जे कशामुळे पॉसिबल आहे? सॅटेलाइटमुळे पॉसिबल आहे. सॅटेलाइट कशामुळे पॉसिबल झाले? न्यूटननं सांगितलं ऍक्शनला रिएक्शन आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. मग त्यानंतर सायंटिस्टने अभ्यास करायला सुरुवात केली आणि असं मग छान 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 सगळ्या गोष्टी डेव्हलप झालेल्या आहेत. ओके, हे कळालं सगळ्यांना? ही स्टोरी स्टोरी कळाली सगळ्यांना? न्यूटन जे आहे ना दादांनो, न्यूटन हा एवढा मोठा सायंटिस्ट होता, तर त्याने एक बुक लिहिलं होतं. त्या बुकचं नाव होतं प्रिन्सिपिया. म्हणा, एक मार्काला लक्षात ठेवा. प्रिन्सिपिया नावाचं बुक होतं. कोणतं बुक होतं? म्हणा, प्रिन्सिपिया. तुम्हाला आहे ना काय असतं की जेव्हा प्रश्नपत्रिका येते तर क्वेश्चन पेपर काढत असताना त्या क्वेश्चन पेपर काढण्याचं माइंडसेट काय असतं बघा, की तुम्हाला काही प्रश्नांची उत्तर सहजासहजी आली पाहिजे, काही काही प्रश्नांची उत्तर तुम्हाला खूप विचार करून आली पाहिजे. बरोबर आहे? आता ऍज अ टीचर मला माहिती असतं तुम्हाला कोणता प्रश्न विचारायचा आणि कोणता प्रश्न विचारायचा नाही. कोणता प्रश्न विचारल्यानंतर इझिली तुम्ही आन्सर देऊ शकता
आणि कोणता प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही इझिली आन्सर नाही देऊ शकता. आता तुमच्यापैकी जर कोणी वळवळ केलं आणि मला जर त्याला एखादा फटका द्यायचा आहे तर मी काय करणार, त्याला जो येत नाही तोच प्रश्न विचारणार. आणि मला माहिती असतं तुम्ही कितपर्यंत अभ्यास करू शकता. त्या असे जे क्वेश्चन असतात जे मुलांना सहजासहजी येत नाहीत त्या क्वेश्चनचं नाव असतं कॉर्नर क्वेश्चन. काय नाव असतं? कॉर्नर क्वेश्चन. म्हणजे मुलं सहजासहजी त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. मग ते 1 मार्कला 2 मार्कला नंतर आपल्या एक्झाम मध्ये विचारले जातात. मग कोणते कॉर्नर क्वेश्चन असतात? जसं की इन्फॉर्मेशन दिलेली असते सायंटिस्टची. जसं की आता न्यूटनचं जे बुक आहे त्या बुकचं नाव सांगा, तर काय नाव आहे? प्रिन्सिपिया. हे लर्न करायचं तुम्ही. प्रिन्सिपिया म्हणा. प्रिन्सिपिया. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये कॅन यू टेल नावाचा एक कॉर्नर आहे बघा. आहे का? अधूनमधून असतात प्रश्न. कॅन यू टेल आहे का? किंवा यूज युअर ब्रेन पॉवर आहे. यूज युअर ब्रेन पॉवर आहे. असल्यातले क्वेश्चन येतात. कॅन यू टेल, यूज युअर ब्रेन पॉवर, डू यू नो म्हणून आहे. आहे. सायंटिस्ट इन्फॉर्मेशन असते. असे जे क्वेश्चन असतात तर असे जे तुम्हाला तिथे इन्फॉर्मेशन दिले तर त्या इन्फॉर्मेशन मधले क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. पुन्हा कॅन यू रिकॉल म्हणून पण आहे. आहे का? कॅन यू रिकॉल मध्ये चॅप्टर चालू झाले की स्टार्टिंगलाच असतं बघा कॅन यू रिकॉल वगैरे म्हणून. त्याचे 9वीचे कॅन यू रिकॉल म्हणजे त्या चॅप्टरला रिलेटेड 9वीचा जो चॅप्टर आहे 8वीचा चॅप्टर आहे तर तुम्ही रिकॉल करू शकता का? आणि त्यातले प्रश्नाची उत्तर सुद्धा म्हणजे प्रश्न विचारले जातात बोर्डाच्या एक्झामला सुद्धा. त्यामुळे हे सगळ्या टाईपचे क्वेश्चन तुम्ही करायचे कॉर्नरचे क्वेश्चन, ज्याला चांगले मार्क घ्यायचे सायन्समध्ये. कळलं? त्यातलं कुठले आपण काय करतो सोडतानाच ते मुद्दामून सोडतो. कॅन यू रिकॉल करतो का? बरेच जण करत नाही. कॅन यू टेल करत नाही. यूज युअर ब्रेन पॉवर तर आपल्याला आवडतच नाही तो प्रश्न. कारण तेवढं ब्रेन पॉवर कुठे यूज करा आहे ना, आपण सेव्ह करून ठेवतो आपली एनर्जी. पण त्यातलेच क्वेश्चन करायचे असतात. तर ओके चलो. तर मी तुम्हाला सांगत होतो प्रिन्सिपिया नावाचं हे बुक आहे जे न्यूटनने लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितले लॉज ऑफ मोशन दिलेले आहेत. न्यूटनने बाळांनो सगळीकडेच तुम्हाला ग्राउंड ब्रेकिंग वर्क केलेलं आहे. म्हणजे सगळीकडेच न्यूटनचं काम आहे. सगळीकडे म्हणजे कुठं कुठं काम आहे? तर न्यूटननं हीट मध्ये काम केलंय. हीट. न्यूटननं ऑप्टिक्स मध्ये काम केलंय. ऑप्टिक्स म्हणजे काय असतं बघा. ऑप्टिक्स इट इज अ ब्रँच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ लाईट. ज्याच्यामध्ये आपण लाईटचा स्टडी करतो फक्त. कायचा स्टडी करतो? लाईट. लाईटच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टी जसं रिफ्लेक्शन आहे, रिफ्रॅक्शन आहे, इंटरफरन्स, डायफ्रॅक्शन, पोलरायझेशन, या खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या ऑप्टिक्स मध्ये केल्या जातात. साऊंड मध्ये न्यूटनचं काम आहे. साऊंड मध्ये आता साऊंडची जी ब्रँच असते तर त्याला अकॉस्टिक असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? म्हणा. अकॉस्टिक्स. अकॉस्टिक्स. अकॉस्टिक इट इज अ ब्रँच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ साऊंड. जसं ऑप्टिक्स मध्ये कशाचा अभ्यास करतो आपण? लाईटचा करतो. तसं अकॉस्टिक मध्ये कशाचा करतो? साऊंडचा. ते पुढे जाऊन तुम्हाला 11वीला आहे. ऑप्टिक्स नावाचा चॅप्टर आहे, साऊंड नावाचा चॅप्टर आहे. हे सगळंच 11वीला. तुम्ही झालंच पुढल्या वर्षी 11वीला सगळेजण. हा तर प्रिन्सिपिया मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर न्यूटननं फक्त सायन्स मध्येच काम केलं का? तर नाही. भाऊ लय हुशार होते. भाऊनी मॅथमॅटिक्स मध्ये पण काम केलं. आणि मॅथमॅटिक्स मध्ये तरी एक ब्रँचेस डेव्हलप केली म्हणजे एक सब्जेक्टच तयार केला भावानं. आणि त्या सब्जेक्टचं नाव होतं कॅल्क्युलस. काय नाव होतं? नाव लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. कॅल्क्युलस. कॅल्क्युलस. हे एक मार्काला लक्षात ठेवायचं. कॅल्क्युलस नावाची ब्रँचेस डेव्हलप केली. कळतंय मी काय म्हणलं? पहिलं तर काय त्यानं प्रिन्सिपिया हे बुक लिहिले हे लक्षात ठेवा. आणि दुसरं तुम्हाला काय विचारतील त्यातला प्रश्न विचारला तर कॅल्क्युलस नावाची जी ब्रँच आहे तर त्याची मॅथमॅटिक्स मधली जी ब्रँच आहे तर त्या ब्रँचचं नाव काय? तर तुम्ही सांगणार कॅल्क्युलस. म्हणा. कॅल्क्युलस. 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 अरे लिप मुवमेंट तर करा, मला तेवढं तर दिसू द्या. एवढं कशा आळशी रे तुम्ही? कॅल्क्युलस. कॅल्क्युलस. काय कॅल्क्युलस? द ब्रँच ऑफ मॅथमॅटिक्स विच इज डिस्कवर्ड बाय सर आयझॅक न्यूटन. आयझॅक न्यूटन कधी आले रे? कधी आले? आले म्हणजे जन्म कधी झाला दिले ना तिथं. 1642 ला आले आणि गेले कधी? 1720. किती वर्ष जगले रे? 48. हा करा कॅल्क्युलेट. अरे कॅल्क्युलेट करा. मॅथमॅटिक्स एक तर विद्यार्थी एक नाही क्लासमध्ये. 72 बरोबर आहे का रे? 72 बरोबर आहे. अरे तुम्हाला 4 डिजिटचे कॅल्क्युलेशन येत नाही? 79. सांगा सर. ऑप्शन ए 72, ऑप्शन बी 79, अजून सांगा. ऑप्शन सी 85. वा. आणि ऑप्शन डी ऑल ऑफ द अबव. नन ऑफ द अबव. नन ऑफ द अबव टाकू. वा 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 छान. नन ऑफ दी अभाव.
सांगा ऑप्शन ए बी सी डी कोणता आहे? ऑप्शन सी इज करेक्ट. इट साधं कॅल्क्युलेशन आहे ना साधारण. 17, 27, 16, 42 मायनस करायचं. 7 - 2 5 कशामध्ये याच्यामध्ये येतं. पुढचं 12 - 4 करून टाका. आहे की नाही? एवढं सोपं आहे. तुम्ही काय राव सॉरी 11 - 4. तर हा कसा असणार आहे तुमचा 85 असेल. 85 वर्ष जगले, तुम्हाला त्यांच्यापेक्षा जास्त दिवस मिळेल आयुष्य. तुम्ही पण छान छान असा अभ्यास करा. हे बेसिक बेसिक विचारलं जातं, हे तुम्हाला माहिती असलं, कधी येतात कधी जातात हे तर कळायला पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, हे महत्वाचं आहे. ओके, पुढचं अजून काय आपलं क्या है क्या है क्या है क्या क्या उनका इन्फॉर्मेशन दिया है उधर. सर आयझॅक न्यूटन बघा बरं सगळेजण तिथं. सर आयझॅक न्यूटन. यस, हा आपल्याला आठवत असेल 9th मध्ये तुम्ही ते टेलिस्कोप पण बघितले, न्यूटनियन टेलिस्कोप. 2 टाईपच्या टेलिस्कोप बघितल्या तुम्ही. 2 सायंटिस्टची नावं होते. चला कोण सांगताय? एक होता न्यूटनियन टेलिस्कोप आणि दुसरा होता कॅसगरन टेलिस्कोप. हुशार पुढे सगळे. मुलीमधून आवाज कमी येतोय ह्या वर्षी, मुलांचाच आवाज जास्त येतोय तर उत्तर देण्याचा. छान, व्हेरी गुड. एका तरी वर्षी मुलांचा रिझल्ट सगळ्यात जास्त आला पाहिजे. 97, 98 ह्या वर्षी येईल. बरं चलो, हे कळालं सगळ्यांना. दुसऱ्या बाजूने आपल्याला जसं मी तुम्हाला फोर्स सांगितलं, आपण फोर्सच्या काही टाईप बद्दल आपण डिस्कस करूया. फोर्स 1 बाय 1 मी इथं लिहितो. सांगा बरं मला, हा जो फोर्स आहे तर फोर्स कोणता कोणता फोर्स तुम्हाला माहिती आहे? चॅप्टर चालू आहे तर देऊ आपण, एवढंच माहित नसेल. ग्रॅव्हिटेशनल फोर्स पहिला कोणता फोर्स? ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ग्रॅव्हिटेशन. त्यानंतर मस्क्युलर, हे मस्क्युलर, हे पॉप्युलर, मस्क्युलर. त्यानंतर मॅग्नेटिक फोर्स, व्हेरी गुड, मॅग्नेटिक. अजून मेकॅनिकल फोर्स, अगदी गुड, अगदी बरोबर, मेकॅनिकल. ओके, अजून यस, इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक्स. अजून काहीतरी तुम्ही म्हणताय आता टेक्स्ट बुक मधलं वाचून सांगताय मला, एवढे दिवस माहित सुद्धा नव्हतं तुम्हाला. सेंट्रीपेटल आता आहे ना तुम्हाला टेक्स्ट बुक मध्ये. सेंट्रीपेटल, कसला पेटल? चला एक थोडंसं बेसिक करूया आपण 2 मिनिटांमध्ये डिस्कस. लक्ष सगळ्यांचं माझ्याकडे. ओके, सरळ बसा, सरळ बसा, व्यवस्थित लक्ष द्या. आहे सगळ्यांचं माइंड जागेवरती आहे, प्रेझेंट आहे सगळेजण? ओके, आपण चालू करूया. पहिला ग्रॅव्हिटेशनल फोर्स न्यूटनने सांगितले, तर आपलं तुमचं आमचं काहीच कॉन्ट्रीब्युशन नाही. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ऑलवेज अट्रॅक्टिव्ह फोर्स. आता उद्याच्या लेक्चरमध्ये आपण त्याला डिटेलमध्ये बघणार आहे. न्यूटन्स लॉज ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन. तो म्हणतो जगामधला प्रत्येक ऑब्जेक्ट हा जगामधल्या दुसऱ्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करतो विथ अ डेफिनाइट फोर्स. आणि आहे एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनाइट फोर्स, अँड दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द masses ऑफ द 2 ऑब्जेक्ट and universally proportional to the square of the distance between them. म्हणा, म्हणा की. पण मी अजून एकदा म्हणतो माझ्या मागं. Every object in the universe attract every other object with a definite force. This force is directly proportional to the product of the masses of the 2 objects and universally proportional to the square of the distance between them. करणार. अरे मी हा किती वेळेस मी शिकवला असेल आता, 50 वेळेस शिकवला असेल, त्यावेळेस मला पाठ झाले. तुम्ही फर्स्ट टाइम ऐकताय, तुम्ही पण 2-3 दिवस ऐकलं, रीड केलं तर माझ्यापेक्षा जास्त फास्ट म्हणणार तुम्ही. बरोबर आहे की नाही? मग हा चॅप्टर शिकवला म्हणजे हा ग्रॅव्हिटेशन, न्यूटन्स लॉज ऑफ ग्रॅव्हिटेशन, सेकंड डेला मग आपण सगळ्यांनी मिळून म्हणायचं. ओके, माझ्यापेक्षा फास्ट म्हणायचं. आता सध्या बघू आपण ग्रॅव्हिटेशनच्या नंतर मस्क्युलर. हे तर माहिती, मस्क्युलर फोर्स, ज्या मसलनं फोर्स लावलेला असतो. यस, जो मसलनं फोर्स लावलेला असतो तर तो झाला आपला मस्क्युलर फोर्स. त्यासाठी पुलिंग पुलिंगसाठी यूज करतो. हा माहिती आहे मॅग्नेटिक फोर्स. मॅग्नेटिक फोर्स म्हणजे काय? मॅग्नेट मधला फोर्स का पोल मधला फोर्स? पोल. मॅग्नेट, आता बार मॅग्नेट माहिती तुम्हाला, हा सुद्धा झालेला आहे. बार मॅग्नेटला काय असतं? पोल असतात त्याला, आहे ना. एक असतो साऊथ पोल, दुसरा असतो जो पोल, जो जी साईड त्या मॅग्नेटची ज्या आपल्या अर्थच्या साईडकडे आहे, ज्या पोलकडे आहे, तर त्याला नॉर्थ पोल म्हणायचं. म्हणजे आता जसं आपल्याला माहिती आहे, बार मॅग्नेट जर तुम्ही सस्पेंड केला, दोरी लावली आणि त्याला जर असा फिरवला, रोटेट केला, सोडून दिला, तर ऑलवेज हा कसा असतो? साऊथ नॉर्थ असतो. एक साईड नॉर्थकडे असते, दुसरी साईड साऊथकडे असते. मग जी साईड नॉर्थकडे असते त्याला म्हणायचं नॉर्थ पोल, आणि जी साऊथकडे असते त्याला म्हणायचं साऊथ पोल. किती सोपं आहे? अरे सोपं आहे ना. आता एवढे सगळ्या मॅग्नेट होती का नावं टाकलेली असतात काय? आपण काय करणार? त्याला सस्पेंड करणं सोडून देणार. ती फिरतं 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 आणि एका पोझिशनला येऊन असं थांबतं.
मग जे नॉर्थकडे त्याला म्हणणार नॉर्थ पोल, जे साऊथकडे त्याला म्हणणार साऊथ पोल. तुम्ही म्हणणार सर असं का करत नाही, तर नाही होणार, ते करून बघा घरी जाऊन, जर असेल बार मॅग्नेट तुमच्याकडे तर. ठीक आहे. तर तो जो फोर्स असतो, आता आपल्याला माहिती, आता दुसरा आपण एकदा आणला बार आणि त्याला इथे आहे नॉर्थ पोल, काय होणार आहे? दोघ जण जवळ आणण्याचा प्रयत्न करतोय, काय होणार? अट्रॅक्शन होणार का रिपल्शन होणार? जेव्हा नॉर्थ नॉर्थ तुम्ही एकत्र आणता तर तेव्हा त्याच्यामध्ये काय होतं? रिपल्शन. आणि जेव्हा साऊथ साऊथ आणता तेव्हा होतं अट्रॅक्शन, रिपल्शन. का? कारण नॉर्थ नॉर्थ असेल किंवा साऊथ साऊथ असेल, हे लाईक पोल आहेत. आपल्याला माहिती लाईक पोल रिपेल इच अदर, व्हाईल अनलाईक पोल म्हणजे नॉर्थ पोल असेल आणि दुसरा साऊथ असेल तर एकमेकाला काय करणार आहेत? अट्रॅक्ट करणार आहेत. काय करणार आहेत? हा ह्याला अट्रॅक्ट करेल, तो त्याला अट्रॅक्ट करेल, दोघ जण पण एकमेकाला अट्रॅक्ट करणार आहेत. ओके. आणि दुसरा आपण साऊथ नॉर्थ असं जरी घेतला तरी पण काय होणार आहे? एकमेकाला ते काय करणार आहे? अट्रॅक्ट करणार आहे. म्हणजे अनलाईक पोल अट्रॅक्ट इच अदर, व्हाईल लाईक पोल रिपेल इच अदर, हे आपल्याला माहिती आहे. हे बेसिक मॅग्नेटिक्स आहे. तिसरा मेकॅनिकल फोर्स तर तुम्ही ऑलरेडी शिकले. मेकॅनिकल एनर्जी शिकली आहे. मेकॅनिकल एनर्जी 9th ला झाले राजानो. वर्क अँड एनर्जी नावाचा चॅप्टर होता तुम्हाला, चॅप्टर नंबर 2. वर्क अँड त्याच्यामध्ये एनर्जी होती, मेकॅनिकल एनर्जी. त्याच्यामध्ये पण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी झाले. कोण सांगताय? तो झालेला आहे तुम्हाला, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, but it can be converted into one form of energy into another form of energy. Total energy in the universe always remains constant. थोडं थोडं ऐकल्यासारखं वाटतंय. ते म्हणतं एनर्जी क्रिएट करता येते का? मी म्हटलं माझ्यामध्ये अशी अशी ताकद आहे, अशी ताकद आहे, मी जागेवरती एनर्जी तयार करू शकतो. तर मी करू शकत नाही. मी म्हटलं पुढच्यानं मला सगळी जी एनर्जी दिली, ते असतं ना, ते असं ते सुपरमॅन असतो ना, तो असं असं करतो ना, अशी एनर्जी टाकतो बघा. आता आमचा ऋषी तो बघत असतो जरा अधूनमधून ते कार्टून वगैरे, सुपरमॅन मध्येच म्हणतो बाबा मी सुपरमॅन झालो. असंच करून माझ्या अंगावर टाकत असतो तो एनर्जी. मग मी असं पडत असतो घरी गेल्यावर, त्या खेळत असतो घरी गेल्यावर. पण तसं प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का की आपण एनर्जी अशा अशी करणार आणि क्रिएट करणार आणि अंगावर टाकून देणार? नाही, आपण क्रिएट करू शकत नाही. समजा सुपरमॅननं तुमच्या अंगावर टाकली, आपण डिस्ट्रॉइड सुद्धा करू शकत नाही. म्हणून ते म्हणतं एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. फक्त एनर्जी आपण ट्रान्सफर करतोय वन फॉर्म टू अनदर फॉर्म. जसं इलेक्ट्रिकल एनर्जी आपण दिली, लाईट एनर्जी मध्ये कन्व्हर्जन केलं, नाही केलं? इलेक्ट्रिकल एनर्जी दिली आपण, विंड एनर्जी मध्ये कन्व्हर्जन केलं. म्हणजे एनर्जी एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये तयार, म्हणजे आपण कन्वर्ट करत असतो. हा फोर्स सुद्धा मेकॅनिकल फोर्स तसाच आहे वेळानं. मेकॅनिकल फोर्स मग ते कायनेटिक आणि तुम्ही आपल्या दुसऱ्या कुठलं सांगितलं, पोटेन्शियल, ह्या दोघांमध्ये कन्वर्ट करू शकता. पुढचा इलेक्ट्रोस्टॅटिक्स. आता सध्या हिवाळा झाला, अजून पण त्याचे थोडं थोडं तुम्हाला आहे. तुम्ही एखाद्या प्लास्टिकच्या चेअरवरती बसलात, प्लास्टिकच्या चेअरवरती बराच वेळ बसलात, त्यानंतर काय चाललंय मित्रा म्हणून मित्राच्या खांद्यावर हात टाका, काय होईल? करंट बसतो. अरे बसतो का नाही बसतो? आता तर ते प्रमाण जास्त वाढायला लागले, आधी एवढं होत नव्हतं. आता तर मी कुणाला पण हात लावला की मला करंट बसतो. प्लास्टिकच्या चेअरवरती बसलेलं असलं मी समजा आणि उठला आणि सहज असं जर बोट जरी लावलं तरी पण होतो. लहानपणी आमचा ऋषी असायचा जोडीमध्ये, एवढे असते ना लहान, म्हणजे ती साडी वगैरे असते तशी बघा, ते वेगळ्या त्याच्यामध्ये जोडी टाकलं, त्याला जर असं हात लावायचा म्हणले की असा करंट बसायचा, ह्याच्यामध्ये डिस्चार्ज होत असतं. मग तो जो चार्ज असतो, किंवा तुम्ही कधी हे केलं असेल, ब्लँकेट आपण घेऊन झोपतो हिवाळ्यामध्ये, आणि त्या ब्लँकेटच्या आतमध्ये असं जर हात फिरवले तर तसे चांदण्या येतात का नाही येतात? आता जे करतात ते हुशार लोक आहेत, जे माहितीच नाही त्याला काही येड येत ते. ओके चलो. तर ते काही इलेक्ट्रोस्टॅटिक्स एनर्जी असतं. आपला कोंब घेतला, कांगवा घेतला, असा असा केला, आणि त्यानंतर कागदावरती पकडलं तर काय होतं? तर काय होतं? त्याला अट्रॅक्ट करतं ना त्या कागदाला. स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी असते त्याच्यामध्ये, त्याला इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स. स्टॅटिक्स म्हणजे काय? ॲट रेस्ट, चार्जेस ॲट रेस्ट. म्हणजे बघा, इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि इलेक्ट्रोडायनेमिक्स ह्या फिजिक्सच्या अजून 2 ब्रांचेस आहेत. लय सायन्स आहे ना बाळा, लय मोठा आहे. किती मोठा आहे? लय मोठा आहे. त्याच्यामध्ये भरपूर ब्रांचेस आहेत. मग ज्याच्या वेळेला जे जे असेल त्या त्यावेळेला मी तुम्हाला सांगेन. इलेक्ट्रोस्टॅटिक्स म्हणजे काय? तर ही पण फिजिक्सची ब्रँच आहे ज्याच्यामध्ये चार्जेस ॲट रेस्टचा स्टडी केला जातो. इलेक्ट्रोस्टॅटिक्स इट इज अ ब्रँच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ चार्जेस ॲट रेस्ट. जेव्हा चार्ज हा रेस्टला येतात तेव्हा त्याचा अभ्यास करणं म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक्स झाला. आणि दुसरी असते इलेक्ट्रोडायनेमिक्स. कोणती असते? इलेक्ट्रोडायनेमिक्स इट इज अ ब्रँच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ चार्जेस while it is in motion. म्हणजे काय? इलेक्ट्रिक करंट. आपण म्हणतो वायर मधून करंट पास होतोय, म्हणजे काय होतंय? वायर मधून करंट पास होतोय म्हणजे चार्ज फ्लो होत आहेत. मग त्या चार्जचा फ्लोचा अभ्यास करणं म्हणजे इलेक्ट्रोडायनेमिक्स झालं. ओके. तर तो फोर्स असेल. त्यानंतर आपला सेंट्रिपेटल फोर्स आहे. कोणताही ऑब्जेक्ट आहे तुम्हाला सर्क्युलर मोशन परफॉर्म जो करतो,
तर तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्यासाठी जो फोर्स लावावा लागतो तर त्या फोर्सला म्हणलं जातं सेंट्रिपेटल फोर्स. कोणता फोर्स आहे? जो आपण उद्याच्या लेक्चरमध्ये सेंट्रिपेटल फोर्स आल्या चालू करणार. सेंट्रिपेटल कोणता फोर्स करणार? सेंट्रिपेटल. इथपर्यंत कळालं सगळ्यांना? ओके.